वतीने त्यांना वंदन करतो। आपण काही वक्त्यांना जायचं असल्यामुळं त्यांचे भाषण आजवर घेतलेले आहेत। या ठिकाणी 2-3च वक्ते बाकी आहेत। बाबूराव भागाजी रिपोर्टे हे नाशिक जिल्ह्याचं भूषण होतं। बाबूराव भागाजी रिपोर्टे यांनी दलितांसाठी आंबेडकरी चळवळीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र बाबूराव भागाजी रिपोर्टे दादांना ओळखत होता। माझे वडील नाना भागा जे बाबासाहेबांचे शिपाई होते औरंगाबाद कॉलेज येथे, त्यावेळेस तिथं आम्ही 74 साली या ठिकाणी नाशिकला आलो। त्यावेळेस दादांना मी ओळखायला लागलो। दादा करंजी ताईला बोरेवाडीला येत होते। अनेक कार्यकर्त्यांचा फौजफाटा द्यायचा समोर असायचा आणि माझे वडील करंजी मोहल्ला प्रतिनिधी होते। त्यावेळेस प्रवीणभाई या नाशिक रोडचे सर्व बोलले होते ते जयंती नगरचे दादांचा आदेश असले होत नव्हत्या, कुठला कार्यक्रम होत नव्हता। त्या ठिकाणी दादांना मी 78 साली मोठ्या माहिती सांगितलं घ्या। 78 साली नामांतराची चळवळ चालू होती। मी बीएसयू शाळेमध्ये होतो। 8वीला मराठवाड्यातून आंदोलन चालू होतं, जाळपोळ चालू होत्या, अन्य अत्याचार वाढलेले होते। पोलिसांनी लहान मोठ्या सगळं बाळाची बायांना सुद्धा त्यांच्या मुलांना लहान मुलं टाकत असताना त्यांना अटक करून जेलवर आणलेलं होतं। सेंट्रल जेलची परिस्थिती अशा गाड्या एसटीच्या महामंडळाच्या गाड्या भरून यायच्या जेलमध्ये टाकण्यात आली। त्यावेळेस बाबूराव भागाजी रिपोर्टे हे दलितांचे नेते होते। या संकटाचा सामना करायचा लोकांनी सांगितलं का दादा मराठवाड्यातील लोक इथं आणून जेलमध्ये टाकताय। त्यावेळेस बाबूराव भागाजी रिपोर्टे आमचा फौजफाटा घेऊन कुरमुऱ्याचे पोते असो, शेवचे पोते असो, प्रत्येक पोलेला आदेश दिला सर्वांची या लोकांची सत्याग्रहाची व्यवस्था करा जेवणाची। त्या काळी बाबूराव भागाजी रिपोर्टे यांचा आदेश श्री सर्वांना मानत होते आणि अनेक कार्यक्रम पाहिले दादांचे। मी बॅरिस्टर भारतजी गेले का रवी बॅरिस्टर मी 6वीची सभा आंबेडकर पुतळ्यावर लावली। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतदादा चव्हाणांना पहिलं पुतळ्याच्या उद्घाटनाला आणलं। त्यानंतर या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची सुद्धा दादांनी सभा लावली आंबेडकर पुतळ्यावर। त्या सभेच्या साक्षीदार मी प्रमोद बाबुल आहे। भारतीय बौद्ध महासभेचा बॅनर खाली अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे नेते होते, त्यांची सुद्धा सभा या नाशिकच्या आंबेडकर पुतळ्यावर लावली। अनेक वक्त्यांना या महाराष्ट्रामधील अनेक वक्त्यांना वसंतदादा पाटलांचे बाबूराव भागाजी रिपोर्टे यांचे संबंध होते। अनेक बहुजनवादी नेत्यांची दादांना ओळखत होता। बहुजनवादी नेते दादांचा तो मान सन्मान होता। शासकीय कार्यालयामध्ये दादांना मान सन्मान होता, इज्जत होती। कलेक्टर कचेरीमध्ये कधी दादा गेले तर कलेक्टर उठून त्यांना खुर्ची द्यायचा। नाशिकच्या पोलीस स्टेशन मध्ये असो, डीसीपी ऑफिस मध्ये असो, दादांना खुर्च्या द्यायच्या, बसायचा मान सन्मान होता। सांगायची गोष्ट या ठिकाणी बऱ्याच व्यक्तींनी काही सांगितलेलं आहे, हे सत्य आहे। दादांची प्रेरणा घेऊन मी आज ट्रिपल मध्ये काम करतोय। कुठली आशा बाळगली नाही तशी दादांनी कुठल्याही प्रकारची आशा बाळगली नाही। रिपोर्टर परिवार हा फार मोठा परिवार आहे, परंतु दादांनी कधी परिवाराच्या कुटुंबाला कुठं कामात धंद्याला लावलं नाही। परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो बुधपुरा नगरपालिकेमध्ये अनेक महिलांना पुरुषांना दादांनी कामाला लावलेलं आहे। आज मी या नाशिक रोडच्या पंचक्रोशीमध्ये दादांचं नाव निघतंय। बहुजन समाजामध्ये असो, मराठा समाजामध्ये असो, ज्यावेळेस आमच्या चर्चा होता दादाविषयी त्यावेळेस मराठा समाजाचा माणूस सुद्धा दादांकडे आदराने पाहतो। दादा आमदार होता 78च्या साली या दंगल झाला, त्यामुळे दादा आमदार होता राहिले। नाशिक जिल्ह्याचं भूषण बाबूराव भागाजी पुढे गिरीशभाई ही लहानपणापासून दादाचा कार्यकर्ता। मी राजभाऊला सांगितलं की बाबूराव भागाजी प्रतिष्ठान तुम्ही बोललं, पण त्या प्रतिष्ठानचं काम करा। बाबूराव भागाजी रिपोर्टांच्या नावाने पुरस्कार द्या जनतेला, जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय त्यांचा मान सन्मान करा। त्यावेळेस दादांची ओळख या तरुण पिढीला होईल आणि समाजकार्य हे चालू राहील। आम्ही शासनाकडे सुद्धा आमच्या
संजय शिरसाट ज्यावेळेस नाशिकहून आले त्यावेळेस आम्ही प्रस्ताव सांगितलेला आहे भारत कामा. त्यावेळेस या ठिकाणी रिजनल पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमोलजी पगार साहेब आलेले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं.